सूर्यफूल हे मुळात 2 ते 3 आठवड्यापुरतंच फुललेलं असतं. त्यानंतर त्याच्या पाकळ्या गळायला लागतात आणि त्याचा जो मधला भाग आहे त्याच्यामध्ये बिया तयार होत असतात. त्या बिया परिपक्व होऊन त्या सुकेपर्यंत साधारण 1 महिन्याचा कालावधी जातो आणि त्या बिया सुकल्यानंतर ह्या अशा प्रकारे दिसतात. ह्या बिया खूप खोलवर गेलेल्या असतात, त्यामुळे त्या सहजासहजी अशा हाताने निघत नाही आणि वरती सुद्धा हे काटे लागतात आपल्या हाताला. तर ह्या कशा काढायच्या ते मी आता तुम्हाला दाखवते. हाताला काटे लागतात म्हणून मी हे प्रोटेक्शनसाठी घातलंय. ही चाळणी आहे, चाळणीवर घासते. एका सूर्यफुलापासून ह्या एवढ्या बिया निघालेल्या आहेत. ह्या परत साफ कराव्या लागणार, म्हणजे थोडाफार कचरा येतो तो तो काढावा लागतो आणि मग काढल्यानंतर ह्या अशा प्रकारे बिया दिसतात. आणि ह्या थोड्याच आहेत, खूप सारी सूर्यफुलं अजून सुकतायत, तर त्याच्या अजून बिया निघतील. इथे तुम्ही बघू शकता यावर्षी खूप मस्त मोठ्या बिया आलेल्या आहेत. आता ह्या सूर्यफुलाच्या बिया आम्ही तेल काढायच्या घाणीत नेणार आहोत. तिकडे ह्या बियांपासून तेल काढलं जाईल. आपण जे सनफ्लॉवर ऑइल खातो ते रिफाइंड असतं, पण ह्या बियांपासून जे घाणीत तेल काढलं जातं ते प्युअर तेल असतं आणि ते आपल्या शरीरासाठी सुद्धा जास्त चांगलं असतं. सूर्यफुलापासून तेल कसं बनतं आणि त्याच्या ह्या बिया कशा पद्धतीने काढल्या जातात हे तुम्हाला माहित होतं का? ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशीच शेतीविषयक माहिती मिळवण्यासाठी सावली बागला फॉलो करा.